महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली वनरक्षक भरती आणि या वनरक्षक भरतीची आता बाळांनो या ठिकाणी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक चाचणी या ठिकाणी होत आहे। तर या शारीरिक चाचणीमध्ये जेव्हा आपण कागदपत्र तपासणीची आपल्यावर वेळ येते तेव्हा कोणता कागदपत्र कमी असेल किंवा काहीतरी आपल्याला काढून देतील का, अशा संपूर्ण तुमच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचं निरसन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश शिंदे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशनवरती। आता सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की सर वनरक्षक भरतीमध्ये जर कागदपत्र नसतील तर आम्हाला बाद करतील का। दुसरं महत्त्वाचं कागदपत्र आम्हाला एक सांगितलं होतं प्रवेशपत्र आणा, तर आमच्याकडे प्रवेशपत्र नाही आहे किंवा फिटनेस आता मिळत नाही, म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। बघा सगळ्यात पहिले बोलणार आहोत आपण हॉल तिकीटवरती म्हणजे प्रवेशपत्रावरती। तर प्रवेशपत्र जर तुमच्याकडे असेल तर फारच छान, मी काय बोलतो थोडंसं माझ्याकडे लक्षात ठेवा, असेल तर छान। आणि जर समजा तुमच्याकडे प्रवेशपत्र एखाद्या वेळेस नसेल तर एवढी काही काळजी करू नका, कारण की तिथं गेल्याच्या नंतर अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मला कॉल येत आहे ज्यांचं हॉल तिकीट नाहीये, पण अशा विद्यार्थ्यांशी मी संपर्क केला ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाशिक असेल या ठिकाणी चालू आहे, त्यांच्याशी मी कॉल करून विचारले बाबा नेमकं काय झालेलं आहे। तर त्या मुलांचं असं म्हणणं आहे की सर जर हॉल तिकीट नसलं तर त्यांच्याकडे आपला या ठिकाणी लॉग इन आयडी असतो आणि त्या लॉग इन आयडी वरून ते तुमचं हॉल तिकीट सुद्धा तिथं काढून देतात, कारण की तुमचा डाटा त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असतो। त्यामुळे फार काही डोक्याला हेडेक घेऊ नका। जर तुमच्याकडे ऑलरेडी डाउनलोड केलेली जर पीडीएफ असेल तर ही डाउनलोड केलेली पीडीएफ या ठिकाणी बघा, शोधा। पण तुमचं कर्तव्य होतं की हॉल तिकीट ठेवणं। तुम्ही म्हणताय आम्ही TCS ला दिलं, परंतु पहिले 2 झेरॉक्स मारून ठेवणं आपलं काम होतं। पण असो, एखाद्या विद्यार्थ्याकडे नसेल तर फार डोक्याला हेडेक घेऊ नको की सर माझ्याकडे प्रवेशपत्र नाही, मग काय काळजी करू। आता काळजी करू नका, तुमच्याकडे त्यांचा लॉग इन आयडी असतो आणि वन विभागावाले फार कोऑपरेट करत आहेत विद्यार्थ्यांना। अनेक वन विभागाची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता होणार आहे, होत आहे, हे सर्व लोक तुम्हाला या ठिकाणी कोऑपरेट करत आहेत, तर टेन्शन घेण्याचं फार काळजी नाही। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता सर फिटनेस कधी पाहिजे। बघा आता काही विद्यार्थ्यांचा जेव्हा संपर्क झाला तेव्हा सांगितलं सर आत्ताच पाहिजे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर साहेब लोकांना जेव्हा हे मुलं भेटले त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना, तर आता तुम्हालाही माहिती आहे की सध्या सिव्हिल हॉस्पिटल जे येतं हे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आता सध्या तर बंदच आहे, तिथं फिटनेस सर्टिफिकेट सध्या मिळतच नाहीये। सध्या काय द्यावं हेच त्यांना कळत नाहीये। नेमकं डॉक्टर अवेलेबल आहेत, खालचा साहेब नाही, खालचे तवरचा साहेब नाही। मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना फिटनेस सध्या मिळत नाहीये, म्हणून इथं सध्या तरी त्यांनी तुम्हाला फिटनेस मध्ये सूट दिलेली आहे, याच्यावरती तोडगा निघेल। त्यामुळे फार डोक्याला हेडा घेऊ नका की मला सर फिटनेस मिळालं नाही म्हणून मी कागदपत्राच्या व्हेरिफिकेशनला जाऊ की नको जाऊ, एवढं काही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला ज्या वेळेस तुमचं मैदानीची तारीख येईल त्यावेळेस मात्र तुम्हाला फिटनेस आता कंपल्सरी लागणार आहे। मलाही बरेच मुलांचे कॉल आले, मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत आपल्याला एखादं जागेवरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आपल्याला परफेक्ट माहिती सांगता येणार नाही। तर ज्या मुलांकडे फिटनेस नव्हतं तर त्यांनी सूट सवलत दिलेली आहे, काळजी करू नका। मग तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट मात्र मैदानी ज्यावेळेस तुम्ही धावणार आहात त्यावेळेस तुम्हाला इथं लागणार आहे। आता नसेल तर पण आता काढून ठेवा, ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी फारच छान, ज्यांना नसेल त्यांनी आतापासून मागे लागून या ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचं आहे। दुसरं पत्र एक कागदपत्र। बघा आता कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी मी अगोदर सांगितलं की एक ओरिजिनलही लागते आणि त्याची झेरॉक्सही लागते। मग ह्या दोन्ही कागदपत्राचे बंच तुमच्याकडे तयार ठेवायचे आहेत। तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, एखादं जर डॉक्युमेंट जर तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल ओरिजिनल आहे, झेरॉक्स नसेल तर ते डायरेक्ट लगेच बाहेर काढून देत नाही, तर कोऑपरेट करतात, तुम्हाला सांगतात की जा बाबा तिथून झेरॉक्सतून काढून घेऊन एखादं सर्टिफिकेट। म्हणून मी विद्यार्थ्यांना विनंती करेल शक्यतोवर आपल्या कागदपत्राचा बंच व्यवस्थित ठेवा। कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काही फार जास्त डोक्याला हेडा घेऊ नका। ज्या ज्या विभागाला सांगितली त्याच विभागाला कंपल्सरी आहे, ओके। अमरावती विभागाला कंपल्सरी सांगितली, पण बाकीच्या विभागाला कास्ट व्हॅलिडिटी लगेच द्या असं काही सांगण्यात आलेलं नाहीये। तुमचे कलरचे 4 फोटो तसे 2च सांगितले, परंतु 4 फोटो सोबत ठेवा। आणि तुमच्याकडं डोमासेल असेल तर फार चांगलं, कशाला उघड डोक्याला जास्त भेड्या घेऊ नका की ते फुल तुम्हाला कोऑपरेट करतात। आता तुम्ही जर मला सांगा ओबीसीतून फॉर्म भरला आणि तुमच्याकडे जर ओबीसी सर्टिफिकेट नसेल तर अशा वेळेस तुम्हाला कसं काय घेतील ते, अशा वेळेस तर तुम्हाला रिजेक्टच करणार, ओके। पण जेवढे कागदपत्र सांगितले तेवढे त्या देण्याचा प्रयत्न करा आणि हॉल तिकीट आणि फिटनेस बद्दल टेन्शन घेऊ नका। सर्वांना मैदानीसाठी खूप खूप शुभेच्छा। विश यू ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय, काळजी घ्या आणि यशस्वी व्हा। ऑल द बेस्ट।